नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. पंचायत निवडणूक प्रश्नी राज्य सरकारची हायकोर्टात याचिका. आणखी 30 दिवस वाढवून देण्याची केली मागणी. याचिकेवरील निवाडा उच्च न्यायालयाकडून राखीव. जमीन हडप प्रकरणातील संशयितांना जामीन सत्र सुरूच. मुख्य संशयित विक्रम शेट्टी आणि पुरातत्व खात्याचा रेकॉर्ड अटेंडंट शिवानंद मडकईकर पाठोपाठ अजून दोघांना जामीन. मोहम्मद सुहेल, धीरेश नाईक यांची सशर्त जामिनावर सुटका. बंडखोर शिवसेना गट गोव्याच्या दिशेने. गुरुवारी सकाळी गोवा टू मुंबई विधानसभा असा प्लॅन. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लागले लक्ष. पंचायत निवडणुकीवरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल. पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकार देतंय कारणं म्हणत केली टीका. आता वेळ न काढता निवडणुका घ्याव्यात, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सल्ला. राज्यात कोविडच्या सक्रिय रुग्णांचा आलेख चढाच. गेल्या 24 तासात सापडले कोविडचे 201 रुग्ण. मागच्या 24 तासात राज्यात एकही मृत्यू नसल्याने दिलासा. आणि कॅसिनो संदर्भात राज्य सरकारला केंद्रीय मंत्र्यांच्या गटाकडून दिलासा. जीएसटी बाबत ऑनलाईन गेम्स आणि हॉर्स रेसिंगला आणखी एका सुनावणीची संधी. 15 जुलैपर्यंत केंद्रीय गट देणार अहवाल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. राज्यात 11 जुलैपासून विधानसभेचं अधिवेशन होणार आहे. या काळात पंचायत निवडणुका घेणं शक्य होणार नाही. 12 सप्टेंबर 2022 पूर्वी निवडणुका घेण्याची मुभा द्यावी अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे केली आहे. या संदर्भातील सुनावणी बुधवारी पूर्ण होऊन निवाडा राखीव ठेवण्यात आलाय. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दणका देत 3 दिवसात पंचायत निवडणुकीची अधिसूचना जारी करा आणि 45 दिवसात प्रक्रिया पूर्ण करा असा निवाडा दिला होता. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाची यामुळे बरीच नाचक्की झाली. आता या निवाड्यावर सरकारने पुन्हा एकदा निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या संबंधीची सुनावणी बुधवारी पूर्ण होऊन निवाडा राखीव ठेवण्यात आला. 11 जुलैपासून विधानसभेचं अधिवेशन होईल. या काळात निवडणुका घेणं शक्य होणार नाही. आचारसंहितेमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होईल. ऑगस्ट महिन्यात अधिवेशन संपल्यानंतर लगेच अधिसूचना जारी करून 12 सप्टेंबर 2022 पूर्वी प्रक्रिया पूर्ण करू अशी विनंती सरकारने केली आहे. आता ही विनंती खंडपीठाकडून मान्य केली जाते की सरकारची नव्याने नाचक्की होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. The government applied to the court to say that we are going to hold a budget session of the assembly from 11th of August to 11th of July to 12th of August, as a result of which it will be difficult to go ahead with the election for 2 reasons. One reason is that if the code of conduct is issued by the election commission, in that situation it will be difficult for the budget session to go ahead. This was our submission. Secondly, we requested the court that by your own direction we have a time to hold the election by 12th of August. Now we requested the court that instead of 12th of August we will hold it in September, although we are ready to issue the notification immediately, subject to the election commission agreeing to not to impose the code of conduct and impose it after 12th of July. That the court heard us for almost now 1.5 hours and court has reserved the order on that. सरकाराची एकूच रिजन दिला की आता असेंब्ली सेशन 11 जुलैच्यान 12 ऑगस्ट पर्यंत आणि असेंब्ली सेशनात मागीर डिसिजन आमी घेवपाक मेळची ना रिलेटिंग टू फायनान्सीस एंड ऑल. बिकॉज कोड ऑफ कंडक्ट विल बी इन्फोर्स. दॅट वॉज अलाव अस टू होल्ड इलेक्शन टू इश्यू द नोटिफिकेशन आफ्टर 12th ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरपर्यंत 12 सप्टेंबर आम्ही इलेक्शन कंप्लीट करतात. गव्हर्नमेंट रिक्वेस्ट. तुम्ही किती बाजू वी ओपोज दॅट. We have said you have a choice to postpone the assembly session itself. Instead of exercising that choice, you are seeking postponement of the election date, where already there is a constitutional violation and a court on minimum time law. So, it should not be granted. So, one choice आशिल्ले तुम्ही तो choice घेतला असताना वो choice घेतला. So therefore this doesn't appear to be bona fide. सो कोर्टानं आज किती म्हणलं? कोर्टाने रिझर्व होतं. सरकारनं अर्ज केला होता की 30 दिवसांनी निवडणुका पुढे ढकलाव्या
याच्यासाठी कारण सरकारनं असं दिलं होतं की बजेट सेशन असेंब्लीचं आहे आणि त्या बजेट सेशनमध्ये त्याचवेळी निवडणुका घेणं शक्य होणार नाही आणि त्या बजेट सेशनसाठी म्हणून जी माहिती सरकारचं म्हणणं असं आहे की माहिती आधी त्यांच्याकडे नव्हती. आधीच ॲफिडेव्हिट ज्यावेळी फाईल केलं होतं ते बजेट सेशनची माहिती नव्हती आणि त्याच्यानंतर आता काल त्यांच्या लक्षात आलं हायकोर्टची ऑनरेबल हायकोर्टची ऑर्डर आल्यानंतर की बजेट सेशन आणि हे निवडणुका एकाच वेळी होत आहेत आणि म्हणून ते अप्रोच झाले की जोपर्यंत बजेट सेशन आहे त्यानंतर बजेट सेशन नंतर निवडणुका घ्याव्यात असा अर्ज केला आहे. आज काय झालं अंतिम निर्णय काय झाला? निर्णय कोर्टानं राखून ठेवला आहे कारण आम्हीही हायकोर्टला सांगितलेलं आहे की बजेट सेशन म्हणजे कुठचंही असेंब्ली सेशन आणि निवडणुकाचा प्रोसेस हे दोन्ही एकत्र होऊ शकत नाहीत कारण जी यंत्रणा असते जे एम्प्लॉईज असतात गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात ते असेंब्लीमध्ये LAQs वगैरे बाकी गोष्टींमध्ये बिझी असतात त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीत. आणि दुसरं हेही कारण आहे की एकदा निवडणुका जाहीर झाल्या की कोड ऑफ कंडक्ट येतो आणि कोड ऑफ कंडक्टमध्ये कुठचे नवीन प्रोग्रॅम्स नवीन प्लॅनिंग काही गव्हर्नमेंटला काही अनाऊन्स करता येत नाही आहे. कोड ऑफ कंडक्ट त्याच्या आड येईल आणि त्या दृष्टीनं या दोन्ही गोष्टी बरोबर होऊ शकत नाहीत असं आम्ही कोर्टला सांगितलं आहे आणि कोर्टानं त्याच्यावर आपला निकाल राखून ठेवलेला आहे. आता कोर्टाने सांगितलं होतं की अधिसूचना 3 दिवसात काढा म्हणून आणि आता आज जी घटना घडली आहे त्यानुसार उद्याचा एक दिवस आहे त्या संदर्भात काय आहे? उद्या निर्णय येऊ शकतो का? नाही ते आता कोर्ट ठरवेल. आता कोर्टानंच उद्या ऑर्डरला बट्ट ठेवली स्पेशल बेंच कॉन्स्टिट्यूट करावा लागेल आणि उद्या त्यांनी ऑर्डर जर दिली की बाबा एक्सटेन्शन ऑफ टाईम आम्ही ग्रांट करतो तर ऑटोमॅटिकली ती 3 दिवसांची लिमिट आहे ते पुढे जाऊ शकतं. पंचायत इलेक्शन 2022च्या संदर्भात जो काल निर्णय येयला हायकोर्टाचो तेचेर आयज परत गव्हर्मेंटान एक एप्लिकेशन फायल केला रिव्यू करपाक कालची ऑर्डर जी आसा पळय ती. कारण दिला तितून कितें की असेंब्ली आसा म्हणून आनी असेंब्लीचें सेशन येता आनी असेंब्लीचें बजेटरी सेशन पळय आहा ते कोड ऑफ कंडक्ट पंचायत इलेक्शनाचो लागल्या मुळे ते इन्फ्लुएन्स जातले म्हणून थंयचे तांकां डिसिजन किंवा काही जे घोशणा आसता ते करपाक मेळच्यो ना. त्या संदर्भात जे आयज हियरींग जाला तितून आमचे जे वकील आहा तेंच्यांनी टोटल ताका विरोध केल्लो आसा. कित्याक वोट ऑफ जे हे पळय आसा वोट ऑन अकाउंटाचेर ऑलरेडी गव्हर्मेंटान इलेक्शन जाल्या उपरांत 2022 बील पास करून घेतलेलें आहा आनी ते ऑगस्ट पर्यंत केल्ले आसा. सगळे बजेटरी प्रोविजन केल्ले आसा ते आमी कोर्टा मुखार मांडला आनी ह्या इलेक्शनाक लागून कांयच ते इन्फ्लुएन्स जावचे ना म्हणजे आडकाठी येवची ना. जर सरकाराक पावर आसा सरकाराक जर दिसता अशें की इलेक्शनांनी हे असेंब्ली वांगडा जावची न्हू जाल्यार सरकारान बजेट फुडें व्हरूंक शकता. बजेट सेशन जे आहा ते सरकाराक फुडें व्हरपाक मेळटा. हे बिजनस रुलान जे आहा ते सगळे कोट केल्ल्या दोनूय वाटेनचे आर्ग्युमेंट आयकून घेतल्या सरकाराचे रिव्यू पेटिशनाचेर जे मागणी आहा ती आयकून घेतल्या आनी आमचे जे सगळे आमी कायदेशीर बाजू पळय मांडले त्यो आयकून घेवन ऑर्डर जी आहा ती आयज रिजर्व जाता. पंचायत निवडणुकांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ओबीसी आरक्षण पाऊस या कारणानंतर आता विधानसभा अधिवेशनाचं कारण देऊन सरकार पंचायत निवडणुका पुढे ढकलणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी केली आहे. आणि आयचो मुद्दो जो आसा जे काल हायकोर्टाचो जो जजमेंट आयलो ऑफ पंचायत इलेक्शन्स आय थिंक हायकोर्ट ऑनरेबल हायकोर्ट हॅज एक्सपोज्ड द स्टेट गव्हर्मेंट ऑफ गोवा दॅट हाव दे हॅव फेल्ड and how they have failed the OBC people of Goa also. एक रिट पिटिशन फायल केल्ले OBC लीडर श्री विकास कृष्णराव गवळी आणि ताजो जजमेंट आयिल्लो 4 मार्च 2021 की OBC रिजर्वेशन जावचे विथ ट्रिपल टेस्ट. आता ह्या जजमेंटाक मोर देन 1 वर्स जाले तरी हो सरकार OBC रिजर्वेशनाचेर कांयच चालू करना. ताज्या उपरांत पंचायतीचो जो टर्म आसा तो 18 जुनाक काबार जावपाक आयलो. स्टेट इलेक्शन कमिशनान स्टेट गव्हर्मेंटाक नोटीस धाडली की पयली तांणी डेट रिकमेंड केली वॉज 29 मे, मागीर 4 जून रिकमेंड केली, मागीर 11 जून रिकमेंड केली
मागीर 15 जून रिकमेंड केली आनी लास्टाक वेन द डे टर्म वॉज गेटिंग ओवर ऑफ 5 years, दॅट वॉज 18 जून, तेन्नाय केली जाल्यार ह्या स्टेट गव्हर्मेंटान ती रिफ्यूज केली, सेईंग OBC रिजर्वेशन जे आसा ट्रिपल टेस्ट ते अजून जावना, सो वी नीड पोस्टपोनमेंट. ह्या बेजिसाचेर सुकूर पंचायत आणि कलंगूट पंचायत अशी 2 रीट पिटिशनां फायल जाली हायकोर्टान. सुकूर पंचायत फायल्ड कित्याक तांचो टर्म काबार जालो 18 जुनाक. आय थिंक कलंगूट पंचायत टर्म वॉज गेटिंग ओवर ऑन 7th July, इफ आय एम नॉट रॉंग. सो हायकोर्ट हर्ड बोथ दीस मॅटर्स आणि तांणी एक जजमेंट दिलो दोन्ही रीट पिटिशनां एक करून. And in that writ petition affidavit of state government, it is very surprising की 25 तारखेक स्टेट गव्हर्मेंट म्हणटा की आता पोस्टपोनमेंट जाय कित्याक पावस येता म्हणून. And I will just read one statement of their submission actually of state government. Para 62 reads, the director of Panchayat and ex officio joint secretary to the government of Goa goes to the extent of submitting that, quote, on account of the rains, there are chances of paper being spoiled or the ink being smudged, etc., when the voter handles the ballot paper while voting in the election. हे स्टेट गव्हर्मेंटाचे डायरेक्टर ऑफ पंचायत टू एक्स ऑफिशियो जॉईंट सेक्रेटरीचे सबमिशन. सो जेन्ना 29 मे, 4 जून, 11 जून, 15 जून आणि 18 जून तेन्ना स्टेट गव्हर्मेंटाक खबर नाशिल्लें पावस पडपा म्हणून. आनी आतांच 25 तारखेक पावस आयलो, तयार जालो. बरें, इन 2017 इफ यू गो टू सी, इलेक्शन्स वर हेल्ड ऑन 11th June. सो 2017 11 जुनाक पावस नाशिल्लो. सो हाच्या वयल्यान सिद्ध जाता की हें सरकार इज अ फेलियर आनी मोर ओवर OBCचेर एक अन्याय जाला. 20 मे 2022 दोतोर प्रमोद सावंतान सांगले दॅट देर इज अ पॉसिबिलिटी दॅट वी मे हॅव टू पोस्टपोन. बारीक आयकया, देर इज अ पॉसिबिलिटी. तो लोकांचो रिस्पॉन्स पळोवंक सोदतालो आनी तातूंतच म्हळें आमी अन्याय करपाक जायना टू द 27% OBC इन गोवा. म्हणजे ताका खबर आसा 27% OBC पॉप्युलेशन इज देअर इन गोवा आनी तरी पूण तो म्हणटा पोस्टपोन करचें पडटलें. ताजे उपरांत आमी हांगा प्रेस कॉन्फरन्स घेतलें आनी ह्या सरकाराक वॉर्निंग दिल्लें की आमकां खबर आसा तुमी तर पोस्टपोन करूंक सोदता जाल्यार हाच्या उपरांत जेन्ना टर्म काबार जातली तुमी एडमिनिस्ट्रेटर आपणाच्या चॉयसाचे अपॉयंट करतले. तुमी हे प्रेस कॉन्फरन्स कवर केल्ले आनी आमी सांगुल्ले तुमी असले एडमिनिस्ट्रेटर हाडटले तांचेर प्रेशर घालतले आनी इलिगल प्रोजेक्ट्स पास करतले. आयज आमकां खबर मेवल्ली आसा की हे बाबडे ल्हान UDC आनी भिलो त्या रँकाचे तांकां एडमिनिस्ट्रेटर म्हूण अपॉयंट केल्या. तांकां बाबड्यांक कांय खबर ना. डिफरंट डिपार्टमेंट्स. राज्यात कोविडच्या सक्रिय रुग्णांचा आलेख चढाच आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागच्या 24 तासात राज्यात एकही मृत्यू झालेला नाही. पाहुयात आमचे प्रतिनिधी साहिल नारुलकरांनी घेतलेला हा आढावा. राज्यातील कोविडचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. काल 160 वर आकडेवारी होती, मात्र आज गेल्या 24 तासात कोविडची जी आकडेवारी आहे ती 200 पार गेलेली दिसते. आज 24 तासात 201 एवढे कोविड रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे थोडंसं धोकाजनक असं वातावरण गोव्यात निर्माण झालं आहे. एकंदरीत सक्रिय रुग्ण जे आहेत ते 982 एवढे आहेत आणि रिकव्हरी रेट जो आहे तो 98.6 एवढा आहे. त्यामुळे कुठेतरी रिकव्हरी रेट बघता कुठेतरी एक सुखद वार्ता म्हणावी लागेल. मात्र जर कोविडचे दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण जर बघितले तर पुन्हा एकदा कुठेतरी एक धुक्याची पाल चुळचुळाट करते असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. कारण दिवसेंदिवस जे कोविडचे रुग्ण आहेत ते वाढत आहेत. तर दुसऱ्या बाजूने शाळा व इतर ज्या शाळा, अंगणवाडी व इतर कॉलेजेस जे आहेत ते चालू ठेवले आहेत. त्यामुळे एकंदरीतच प्रवाह बघितला तर कोविडचं प्रमाण जो आहे तो दिवसेंदिवस वाढणार आहे. कारण राज्य सरकारने
किंवा आरोग्य यंत्रणाने अजूनही कुठलेही जे नियम किंवा निकष जे आहेत ते जाहीर केलेले नाही आहे. त्यामुळे एक लोक आहेत ते आपल्या नियमांचं पालन न करता किंवा मास्क न घालता किंवा सोशल डिस्टन्सिंग वापर न करता खुलेआम असे फिरत आहेत. त्यामुळे एकंदरीतच सीएम डॉक्टर प्रमोद सावंतांनी तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी याकडे दखल घेत लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी जी आहे ती लोक करत आहेत. गोल वार्तालासाठी साहिल नारुलकरसह ज्ञानेश्वर वरक. कित्येक कोटी खर्च करून अणजुणात उभारण्यात आलेला पार्किंग लॉट सध्या विनावापर पडून आहे. या प्रकल्प परिसरात वनस्पती वाढल्या असून पार्किंगची शेड मोडून पडली आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 2018 साली हणजूण येथे पार्किंग स्लॉट बांधण्यात आले. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांच्या उपस्थितीत या पार्किंग स्लॉटचं दणक्यात उद्घाटनही करण्यात आलं. उद्घाटन होऊन 3 वर्ष होत आली तरी या प्रकल्पाचा पुरेसा उपयोग झालेला दिसत नाहीये. किंबहुना हा प्रकल्प फोल ठरताना दिसतो. आणि आज एक इश्यू हायलाइट करपाक सांगता सोदता तुमकां. अंजुना एक स्वदेश दर्शनाच्या अंडर एक अंजुनान पार्किंग डेव्हलप केल्लें तेंच्यांनी. पब्लीक युटिलिटीज आसले, CCTV सर्वेलन्स आसले, वायफाय आसले, ड्रिंकिंग वॉटर आसले, पार्किंग फेसिलिटीज एट अंजुना बीच. एक्चुअली नामवंत लोक येयल्ले हांगा 2019 प्रमोद सावंत, डॉक्टर प्रमोद सावंत, तेन्ना एक्सिडेंटल CM आसलो तो. आनी कोण तरी पटेल म्हणून तो येवकूच नासलो. मागीर श्रीपाद भाऊ नायक जे 50 वर्सां जाले राजकारणांत आसा. मनोहर बाबू आसगांवकर जो बोलबच्चन उलोवपाक सोदता पळय तो, आनी बाकीचे. हे जे इनॉग्रेशन करपा येयल्ले पळय ग्रामस्थांक सांगूंकूच ना. चोरयां येयल्ले, इनॉग्रेशन केलें आनी पळोवन गेलो CM. 2019 इनॉग्रेशन केल्लें, रेडी जाल्ले 2 वर्सां पयलीं ते 17. तेन्नाच्यान करोडांनी पयसो खर्च केला. हांगासर आमचे लोकल्स स्वयंपूर्ण गोवाच्या अंडर जे तांचो फेल प्रोजेक्ट आहा तेन्ना लोकल्स हांगा आमचे पोट भरताले, बारीक बारीक स्टॉल्स भरून भाजीपाव विकताले, वडापाव विकताले, मागीर थोडे कपडे विकताले. 5-6 वर्सां जालीं, 8 वर्सां जालीं तेंचे प्रश्न सुटावो करूंकूच ना. आनी हे जे आसा पळय, हे जी वास्तू आसा पळय, ती ग्रेट वास्तू आसा पळय, आयज मेरेन यूज करूंक ना. म्हाका दिसता 20 ते 25 करोड मोडल्या अंडर स्वदेश दर्शन आमचो हार्ड अर्न मनी. हांगासर येयले, गाजा वाजा केलो आनी आपणाची पाटीर नांव बरयलें, म्हणजे आपणेन केलें. पण यूज आसा, कितें आसा, तेजी कंडिशन कितें आसा तें कांयच तांकां पडलेलें ना. GTDC येता हांगा धूप करता दर्याचो, पण हांगासर इंट्रस्ट घेयना. कितलेशेच मिनिस्टर जाले, आतां रोहन खंवटे मिनिस्टर आसा, टार्गेट करना, रिक्वेस्ट करता, कित्याक हांगासर लोकांचे पोटा पाण्याचो प्रश्न आसा. पार्किंगसाठी बांधलेल्या शेडला गोठ्याचं स्वरूप आलंय. हणजूण येथे रस्त्यावर भटकणारी गुरं मुसळधार पावसात या पार्किंग शेडमध्ये आश्रय घेताना दिसतात. त्यामुळे असंख्य कोटी खर्चून उभारलेला हा प्रकल्प नक्की कुणासाठी असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. फूड कोर्ट म्हणून केल्लो, हांगासर लोकल्स हांगा येवन धंदे करतले आसले, पोट भरतले आसले, कितलेशेच अनएम्प्लॉयड आसा. गव्हर्मेंट जॉब दिवंक शकना. स्वयंपूर्ण आत्मनिर्भर जर एक्चुअली करतले जाल्यार हीच एक वन ऑफ द बेस्ट. रिपोर्ट हांगासर पळयात कशी वाताहत जाल्यार पळय, ती गोरवां येवन बसता. हांव थँक्यू म्हणटा, एटलीस्ट गोरवांक तरी शेड जाली. कोंड खाना जाला आमच्या थंय गोरवांक बसपाक कांय शेड ना. गोरवां जाली, सुणे येवन बसतात, हागतात, मुततात. आनी वर्ल्ड क्लास ट्युरिस्ट येतले पळय ते हें तुमी दाखोवपाक सोदतात, अशें करनाका. फुडें मिस्टेक केली आसूं जावं, पण रेक्टिफाय करा आनी हांगासर बरीशी एक लोकांक बिझनेस करपाची ऑपॉर्च्युनिटी आहा. दरम्यान या प्रकल्पातील शौचालयाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते. शौचालयाचं छप्पर बांधण्यासाठी चांगल्या दर्जाचं सिमेंट न वापरल्यानं छपराला गळती लागली आहे. शौचालयातील नळांना पाणी नसल्यानं शौचालयात दुर्गंधी पसरली आहे. पर्यटकांसाठी उभारलेल्या चेंजिंग रूम मध्ये बिअरच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. पण हे तेंच्यांनी सारकें करचें, कित्याक सांग, थेंबे पडटा हांगा भितर, थेंबे पडटा हांगा थेंबे पडपाक लागले. खंयच्यान पडटा ते? हे मे बी पळय गव्हर्मेंटाची कामां ती सदांच सब स्टँडर्ड आसता, यूज ना, ते मेंटेनन्स करूं ना म्हणून ते थेंबे पडटा आसतले.
फाटल्यान तुमी पळोवंक शकतात पब्लीक एनिमिटीज अँड चेंजिंग रूम. मिडियान तुमकां दाखयलाच आसतलें. फूल नासादूस केल्या पयशांची, वेस्ट ऑफ पब्लीक मनी. कोण तरी म्हाका दिसता रावतात हांगा. आनी गव्हर्मेंट ज्यो रेप केसी वाडटात तो कंट्रोल करूंक शकलो ना. तांकां हांगा तुमी वेलकम करतात, तुमी हांगासर तांकां प्रोत्साहन करतात. हांगासर रेप जावपाची, हांगासर मर्डर जावपाची चान्सीस खूब आसा. हांगासर ड्रग्स घेवन येता आसतले. हांगा तुमी पळोवंक शकतात हे पळय बियरी मारपाक फ्री हँड्स. गव्हर्मेंट सारको फूल स्विंग वायन शॉपां दिता. हेचेर कंट्रोल करूंक शकना गव्हर्मेंट. हे आमच्या फ्युचरा खातीर हानिकारक. पार्किंग स्लॉट मधील विश्रांतीगृहात वीज पुरवठा पूर्णपणे बंद असल्यानं पर्यटक इथे फिरकतही नाहीत. दरम्यान या भागात सीसीटीव्ही लावण्यात आले, पण तेही बंद स्थितीत आहेत. कुछ मेजर इशू है वो पैनल में. अभी इलेक्ट्रिक डिपार्टमेंट को कॉल किया था तो वहाँ पे भी चेक करके गए हैं. हाँ तो लाइट जल्दी से बनाओ. जी हम लोग को काफ़ी परेशानी हो रही है बगैर लाइट के. क्या हो रही है परेशानी? पानी नहीं, सही जगह पे पानी नहीं पहुंच पा रहा है. क्लीनिंग नहीं, तो पानी के लिए क्लीनिंग करने में ज़्यादा समस्या हो रही है. लेफ्ट सायडीन म्हाज्या जर पळोवंक शकता सगळे इलेक्ट्रिकल्स आसा. हांगा भितर जनरेटर आसा. म्हाका दिसता लाखांनी पयशे पडटा जनरेटराक. तो अनयूज आसा. तेची सगळी झाडां झुडपां जाल्ली आसा. कितलीशीच पॅनलां दिसता हांगा. पॅनलाची सगळी वाठारात लागलेली आसा. सगळी पिड्यार जाल्ली आसा. एक दीस यूज करूं नासतली. ते सायडीन जर पळोवंक जाल्यार थंय एक चेंबर आसा. कोणाकूय अपघात जावंक शकता. हांगासर अनैतीक धंदे खूब चलता. हांगासर येतात, सोरो पितात. हांगासर कितलेशेच कॉन्डोमाची म्हाका हांव कितले फावटी कॉन्डोमाची पॅकेटां दिसलेली आसा. म्हणजे हांगासर कितलेशेच अनैतीक धंदे चलता. पुलीस येता एक येता हांगा रावता, पण कितें करता तें म्हाका खबर ना. चेंबरान कोणूय पडोवंक शकता. लायटी जर पळोवंक गेल्यार तुमी एक लायट चलना. सगळ्यो लायटी पिड्यार जाल्ल्यो आसा. मेन आसा हे पळय हांगासर सगळे ते मार्किंग केल्ले सगळे गेल्ले आसा. थंय आतां एक JCB आसा. कितें तरी घडटा थंय. उदकाचो प्रॉब्लम. आमी त्या स्टाफा कडेन उलय उदकाचो प्रॉब्लम. रोहन खंवटे हांव रिक्वेस्ट करता आनी हांव जाणा तो करतलो म्हणून. कित्याक सांग, रेन वॉटर हार्वेस्टिंग हांगासर प्रोजेक्ट करूं येता. उदक हांगा जितलें उदक येता पळय तितलें हांगासर रेन वॉटर घाला भितर, स्टोरेज करा आनी तें टॉयलेटाक क्लीन उदक जाय अशें ना. उदक मेळ्ळें कितें जालें तें टॉयलेटाक यूज करा. उदकाचो प्रॉब्लम सॉल्व जातलो. सो दॅट आमचे जे ट्युरिस्ट येता, गरीबांतलो गरीब आनी श्रीमंत टॉयलेट हो यूज करतात, तांकां फेसिलिटी दिया आनी बरेशे एक परत स्टार्ट करा. जशें सांगलेलें CCTV कॅमेरात बसयल्ले हांगा अनयूज टील डेट. आनी हांगासर तेचे ते पॅनल आसले आनी सगळे तेचे गॅजेट्स आसले हांगा पळय ते. थोडे मिसींग आसा. चोरून व्हेले, कोणी चोरून व्हेले पळय ते चोराक हांव थँक्यू म्हणटा. एटलिस्ट थंय यूज तरी जाले. हांगा हात लावपाक भंय दिसता. ही टॅक्स पेयराचो पयसो, कसो टॅक्स पेयराचो पयसो वेस्ट केला पळय ते हांगासर दिसता. परतूय सांगता मोविन गुदिनो, ते मिटराचेरूच येवं नाका. हे गॅजेट्सांचेर हेचेरूय मातशें तूं कॅबिनेट मिनिस्टर, तूं बडायो मारता. तुका 10,000 लोकांनी तुमच्या दाबोली कॉन्स्टिट्युएन्सीन मतां मारली म्हणून. त्या 10,000 लोकांक सुद्दां आमकां त्रासान घातली तुमी. आनी तेका 20 लाखाची गाडी घेवन भोंवपाक तुमी दिली आनी करोडांनी करप्शन करपाक ऑपॉर्च्युनिटी दिली. हे हांगा पळयात कशें वाट लागल्या आनी कशें पिड्यार जाला पळय तें. मागता तुमकां लागून तुमचे कडेन हेचे CCTV क्रायम वाडल्या. CCTV परत इन्स्टॉल करा. तुमच्या पॉकेटातले पैसे. रोटरी क्लब ऑफ म्हापशातर्फे म्हापसा शहरात पहिली पिंक ई रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. आमदार जोशुआ डिसोजांच्या हस्ते या रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. EDC मार्फत स्वयंरोजगारासाठी महिलांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. आम्ही पहिले की खूपशा गजाली रोटरी क्लब करतात, पण वुमन एम्पॉवरमेंट जे आसा पिंक ऑटो दिवन तांच्यांनी जी केल्या, ही जी चळवळ सुरू केल्या ती फुडें चालूच उरतली. आणि म्हाका खूप आनंद आसा की फर्स्ट हांव बाबा गाडी चलयतलें आनी थ्रू म्हाज्या माध्यमांतल्यान जी बाकीची बायलां आसा तांकांय चान्स मेळटलो आनी तांकां शिकोवपाचें कार्य हांव करतलें. सो म्हाका एक आनंद आसा की थ्रू
दादले शिकोवण्यापेक्षा जर बायलांक शिकयत रिक्षा कशी चलोवपाची जाल्यार तांकां इजी जातलें. त्याच बरोबर जे कितें आमी स्कुलाची आमची जी भुरगीं आसा तांकां आयज खंय तरी भाडें थोड्या पेरंट्सांक सुबेज पडटा. सो ते कशें कमी करपाचें, कारण ही इलेक्ट्रीक असल्या कारणान पयलीं पोल्युशन जावचें ना, आमची सिटी सुद्दां क्लीन उरतली. जितके आयज पयलीं आसतलें तुमी खूब पोल्युशन जाता. तर एक पाऊल फुडें अशें घेवन जर एकट्यान सुरवात केली जाल्यार फुडें अशें खुबशी सुरवात जातली आनी बायलांक आनीक पावर येतली की बाबा चला. इवन समजा 7 उपरांत सुद्दां जर खंय वचपाचें जाल्यार तरी बस स्टँडाचेर एक सुद्दां गाडी नासता. त्या टायमार सुद्दां आमी जर तांकां पिंक ऑटोन व्हरता जाल्यार तेंचे सेफ्टी खातीर सुद्दां तांकां बरें दिसतलें. लास्ट आमकां एक हे दिलेली आसा, कारण आमची फॅमिली सुद्दां आमकां पळोवंक जाय, कारण कार्य करता करता आमी फॅमिलीक हे करूं शकना. सो आमी एक स्वताकूच जे आमच्या सांगल्या प्रमाणे रोटरी क्लबान आणि आमी असो ठराव घेतल्या प्रमाणे की 7 ते सकाळी 7:30 किंवा गरज पडल्यार 8 मेरेन आमी दवरतली. ही सर्वीस आयजच्यान सुरू जाल्या. हांगा रोटरी क्लब ऑफ म्हापसा हेंच्यांनी हे इनिशिएटीव घेवन विथ द हेल्प ऑफ EDC अँड टेकिंग लोकल वुमेन ऑन बोर्ड. आमकां खबर आसा की आमी सदांच सांगता वुमन एम्पावरमेंट, कोणाक लोकांक कशें आमी सपोर्ट करूंक शकता, लोकांक वयर कशें काडूंक शकता. आनी आयज आमकां दिसपाक येता हांगा पिंक रिक्षा दिसता आमकां. इट इज नॉट ओन्ली अ पिंक रिक्षा बट इट्स एन इलेक्ट्रीक पिंक रिक्षा वेर इट इज पावर्ड बाय बॅटरी. म्हाका दिसता 120 किलोमिटराचो ताका रेंज आसा. इट चार्जेस इन अबाउट 3 hours and this rickshaw will ply ladies, women from point A to point B. Similarly, I was asking them, is there a man allowed to sit in the rickshaw? If he is accompanied by a woman, I believe they will allow the couple or a family to use the rickshaw. But strictly in principle, this rickshaw is designed and created especially to shuttle women passengers, to create a safe environment, to ensure that their safety is taken care of. Tinka म्हटल्यार एक the environment at which they have to travel should feel safe. And with this initiative, म्हाका दिसता we will send a very strong message all across the state of Goa. And हांव मुद्दामूच सांगूंक सोदता की this is a first of its kind in the entire country. And I am happy to say that it's starting in Goa and most importantly starting in my constituency of Mapsa. Sachin Mense has been instrumental in this entire activity. Maka sangla tashe since the month of April he has been following up and trying to get this entire thing organized, and here we can see within a couple of months tene eyes anga muddamud amka afayla to launch this product for the citizens of Mapsa. I would like to thank them for having me here, and I would like to wish all the best to the rider who is also a local, Preeti Ketkar, who is a citizen of Mapsa. I wish her all the best in her new business. Thank you. अशें कितले रिक्षा म्हापसा एरियेन आसतले? अशे 5 रिक्षा इन टोटल येतले. आमकां ऑलरेडी एक आयलेले आसा आनीक 4 टोटल 5 तर आनीक 4 येवपाचे आसा. फुडले थोडे आठवड्या भितर 15 जुलय मेरेन ती फूल रिक्षा येतले. टोटल गोंयांक 20 रिक्षा आसा. So it's a very good initiative, and it is not, I don't think Rotary will stop at 20. जशे तांकां एप्लिकंट्स येता, जशे तांकां बायलां फुडें सरता, म्हाका दिसता ते सदांच रेडी आसा. आमकां खबर आसा रोटरी हॅज बीन वर्किंग थ्रू आउट द एंटायर पॅन्डेमीक तेंच्यांनी काम केलेलें आसा. वर्साचे वर्सां कितें ना कितें तेंचे एक्टिविटीज आसा. बट दिस इज समथींग आय रियली अप्रिशिएट that they have gone out of their way and come up with a new initiative, something out of the box. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.